एका वर्षातच समृद्धी महामार्गावरती भेगा दिसू लागल्यात। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघं 1 वर्ष झालं, तोच त्या महामार्गाला आता मोठ्या भेगा पडल्या। 3 सेंटीमीटर रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडलेल्या आहेत। महामार्गासाठी M40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नसल्याचा दावा MSRDCनं केलेला होता, मात्र हा दावा फोल ठरला। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची समृद्धी करेल अशा पद्धतीनं सांगितलं गेलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट, यासाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले, मात्र एका वर्षभरातच त्या ड्रीम प्रोजेक्टवर कशा पद्धतीच्या भेगा पडल्यात आणि ह्या भेगा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। खरं तर या भेगा आपण पाहिल्या तर हे बघा या महामार्गाची अवस्था, अशा पद्धतीची सिमेंट्स। खरं तर दावा केला गेला होता की हे जे सिमेंट आहे हे सिमेंट 20 वर्ष यावरती भेगा पडू शकत नाहीत किंवा खड्डे पडू शकत नाहीत अशा प्रकारचा दावा केला। मात्र आत्ताची सध्याची स्थिती या ड्रीम प्रोजेक्टची ही अशी आहे आणि पूर्णपणे हे भेगाळलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे ज्या या भेगा आहेत या भेगा 50 ते 100 मीटर इथपर्यंतच्या या भेगा या ठिकाणी पडलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रशासनाचे दावे फोल ठरलेले आहेत। महाराष्ट्राची समृद्धी ही अशा पद्धतीची भेगाळलेली आहे। आपण पाहतोय समृद्धी महामार्गावर हे भलं मोठं भगदाड पडलेलं आहे। समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनवलेल्या ब्रिजलाच हे मोठं भगदाड पडलेलं आहे। महामार्गावरील निकृष्ट दर्जाचा बांधकामाचा विषय पुन्हा एकदा त्याचमुळे चर्चेत आलाय। वाहन चालकांचा सुद्धा आता हा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते, कुठेतरी भीती व्यक्त केली जाते। समृद्धी महामार्गाची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही पाहू शकताय।